शेतकऱ्याचा मुलगा अभिमानाने शेतकरी होणार झाला पाहिजे आणि का झाला पाहिजे याला आपण एक नवीन दिशा देऊ शकतो। अशा काही वस्तू वापरून त्याची शेती पुढच्या दिशेला घेऊन जाऊ शकतो विना अडचण, विना काही मेहनत जास्त। तर त्याच्यामध्ये आपण आज आहे इथे हे EV ट्रॅक्टर आहे, इलेक्ट्रिक व्हेकल ट्रॅक्टर जे बॅटरी बेस्ड आहे। तिथे तुम्हाला शेतीमध्ये कमीत कमी 4 ते 5 माणसांचं काम ही एक मशीन करू शकते। आणि मला वाटतं असं की ही गोष्ट आपल्या भारतात आली पाहिजे, पण त्याला कसं आहे की त्याला बरेचसे सर्टिफिकेट्स, नॉर्म्स या गोष्टी लादल्यामुळे या अशा वस्तू काही आपल्या भारताच्या मार्केटमध्ये येत नाही आहे। तर माझं असं आवर्जून मत आहे की आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा शेतीप्रधान जे देश आहे आपलं, तिथे अशा गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपण या गोष्टी इम्पोर्ट करून तिकडं मागून आपण स्वतः बनवायचा प्रयत्न करू शकतो, ज्याच्यामुळे आपला शेतकरी जो आपल्या भारताचा एक मोठा नीव आहे त्याला आपण बऱ्यापैकी मदत करू शकतो, त्याला त्याच्या कामामध्ये आपण मदत करू शकतो। आणि जो युवक ग्रामीण भाग सोडून शहरामध्ये चालला आहे त्याला आपण शेतीमध्ये कसं आकर्षित करू शकतो, तर आपण त्याला काही अशा वस्तू दिल्या तर तो शेती सोडणार नाही। शेती न सोडण्यामुळे जो आज शेतीशी जोडलेल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण फक्त शेतीमध्येच आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, कारण की भारतात हा सर्वात मोठा उद्योग आहे ज्या उद्योगात आपण लोकांना असं काही देऊ शकतो जिथे तो स्वतःचं गाव सोडून जाऊ नये। त्याच्यामुळे मला असं खरं वाटतं आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आज आहेत जे मी इथे बघतो आहे आणि मला असं मनापासून वाटतं आहे की आपण ह्या घेऊन जाऊन तिथे ह्या गोष्टी डेव्हलप करून बनवून आपण नक्की आपल्या देशामध्ये प्रगतीमध्ये काहीतरी आपला सहभाग देऊ शकतो। शेती विषयी किंवा ॲग्रो बिझनेस रिलेटेड तुम्हाला काही वस्तू जगातून कुठूनही तुम्हाला आणून जर भारतात पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे, तर आमची कंपनी ग्लोलिंक तुम्हाला सदैव मदत करण्यास तत्पर आहे। धन्यवाद।